गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ज्ञानेश्वर माऊली. सर्व श्रोत्यांना वंदन करून आणि सद्गुरूंचं स्तवन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. संत तुकारामांच्या शब्दांमध्ये, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही. आमचे सद्गुरू योगीराज मनोहर हरकरे, त्यांना माऊलींचा साक्षात्कार झाला होता, ज्ञानेश्वर माऊलींचा. आणि नंतर माऊलींना गुरु मानूनच त्यांनी संपूर्ण त्यांच्या आयुष्यभर वैदिक ज्ञानाच्या प्रसाराचं कार्य वयाच्या 90पर्यंत केलं. पवनी या गावी कडक तपश्चर्या केली. 9 वर्ष माऊलींनी त्यांना साक्षात्कार दिला. या तपश्चर्यानंतर त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं, त्यांनी संपूर्ण त्यांना प्राप्त झालेलं ज्ञान पुस्तकाच्या रूपाने समाजाला वाटलं. आणि वयाच्या 90पर्यंत हे काम त्यांनी केलं. संपूर्ण विश्व ज्ञानमय बनवायचं असं त्यांचं स्वप्न होतं. आणि तेच त्यांचं स्वप्न त्यांच्याच या ज्ञानाच्या प्रसाराच्या निमित्ताने आम्ही पूर्ण करत आहोत. त्यांनी अनेक दिव्य अद्भुत असे ग्रंथ लिहिलेत. त्यापैकी सगळ्यात अद्भुत असा ग्रंथ म्हणजे जन्म मृत्यू रहस्य, ज्याचं इथे पोस्टर लागलेलं आहे. अतिशय अद्भुत विषय, ज्याच्याबद्दल आपल्याला अतिशय उत्कंठा असते आणि जाणून घ्यायची इच्छा असते, एक भीतीसुद्धा असते. परंतु आजच्या या व्याख्यानाने आज त्यांचं जे ज्ञान मी आपल्यापुढे मांडणार आहे, त्याने निश्चितपणे ही भीती कमी होण्यासाठी मदतच होणार आहे. भारत जो देश आहे आपला, हा ऋषीमुनींचा देश आहे, तपस्व्यांचा देश आहे, साधकांचा देश आहे, विद्वानांचा देश आहे, पंडितांचा देश आहे. भारत म्हणजे ज्ञानामध्ये रत होणारा योगीजनांचा देश, मुनींचा देश. आणि म्हणून इथे जे काही साहित्य, आध्यात्मिक साहित्य निर्माण झालं, सगळ्या साहित्यामध्ये ज्ञान आणि विज्ञान अगदी ठासून भरलेलं दिसतं. आणि प्रत्येक ज्या काही विद्या आहेत, सगळ्या विद्येचा अगदी खोलवर जाऊन अभ्यास करण्यात आलेला आहे आपल्या विद्वानांतर्फे, भारतीय ऋषीमुनींतर्फे. तो कसा, आणि मग जन्ममृत्यू या रहस्यापर्यंत मानव कसा पोचला, हे आजच्या या व्याख्यानात आपण बघणार आहोत. मानवाची उत्क्रांती कशी झाली आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इथे जेव्हा सृष्टी निर्माण झाली, तेव्हा एकपेशीय प्राणी निर्माण झाला, अमिबा. आमचे सद्गुरू सांगतात, अमिबा एकपेशीय प्राणी सगळ्यात पहिले निर्माण झाला. त्याच्यापासून नंतर मग मासा, नंतर बेडूक, नंतर वानर, नंतर मानव योनीपर्यंत आपण घेऊन पोहोचलो. याच्यामध्ये लाखो वर्ष गेलेत या पूर्ण उत्क्रांतीमध्ये. मानव योनीमध्ये आल्यानंतर मानव हळूहळू स्थिर होऊ लागला. त्याच्या जीवनाला स्थैर्य आलं, विवाह संस्था आली आणि जीवनाला स्थैर्य आलं. जीवनाला स्थैर्य आल्यानंतर मानवाने विचार करण्याला सुरुवात केली हळूहळू, की मी कोण आहे. खाणं, पिणं, मैथून करणं, झोपणं एवढंच माझं काम आहे का? नाही. मी कोण आहे याबद्दल मानवाने स्वतःशीच विचार करायला सुरुवात केली. आणि हा विचार करता करता मानव हळूहळू चिंतनात मग्न व्हायला लागला आणि एका खोल समाधीवस्थेत जाऊ लागला.
आणि यातूनच एक दिव्य अशी योग्यांची परंपरा, संतांची परंपरा निर्माण झाली. वाल्मिकी, वेदव्यास, आद्य शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर माऊली आणि योगी मनोहर. योग्यांची, संतांची ही पूर्ण परंपरा निर्माण झाली आणि अनेक दिव्य साधना, विद्या, जटिल विद्या यांचा शोध या परंपरेने लावला आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून घेतला. मी कोण हे शोधता शोधता मानव अर्थात या परंपरेतले सर्व हे योगी संत पुरुष मी कोण हे शोधता शोधता जन्म मृत्यूच्या रहस्यापर्यंत येऊन पोचले. अतिशय जटिल असं रहस्य, अद्भुत असं रहस्य की ज्यावर आजपर्यंत कोणीही पूर्णपणे असं लिखाण केलेलं नाही आहे, पूर्णपणे अधिकाराने असं काही सांगितलेलं नाही आहे. अशा विषयाचा यांनी अभ्यास केला, त्या रहस्यापर्यंत येऊन पोचले आणि मग त्यांना जे काही ज्ञान यातून प्राप्त झालं वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं. आणि म्हणून जन्म, पुनर्जन्म, मृत्यू याबद्दलचं ज्ञान, विज्ञान आपल्याला आपल्या अनेक ग्रंथांमध्ये मिळतं. गीता, महाभारत, रामायण, पतंजली योगसूत्र, त्याच्यानंतर 2-4 अजून असे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये जन्म, पुनर्जन्म आणि मृत्यू, पुनर्जन्म कसा होतो, मृत्यूच्या नंतर काय असतं, ऋग्वेदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. हे संपूर्ण ज्ञान विज्ञान वाचल्यानंतर आपल्याला कल्पना येते की याचा खोलवर अभ्यास झालेला आहे. परंतु आज मानव इतका व्यस्त झालेला आहे कामांमध्ये की साधना करायला त्याला वेळ नाही. आणि म्हणून या सगळ्या हा जो झालेला अभ्यास आहे याचं पुन्हा एकदा वाचन करण्यापासून मानव परावृत्त झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला एक मृत्यूबद्दल नेहमी भीती आपल्या मनात असते. परंतु ही भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. कारण की खरं जर जग आपल्याला पाहायचं असेल तर मृत्यू नंतरच ते एक खरं विशाल जग सुरू होतं. आमच्या सद्गुरूंनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे संपूर्ण ज्ञान विज्ञान लिहून ठेवलं. परंतु हे सगळं करण्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे की तपाशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. आणि म्हणून तप करणं आवश्यक आहे. तप म्हणजे मन, बुद्धी यांना एकाग्र करणं, कुठल्याही एका विषयावर ध्यान करणं. जसं आमच्या सद्गुरूंनी 9 वर्ष पौनी या ग्रामी तपश्चर्या केली त्याप्रमाणे. आणि या वेगळ्या वेगळ्या ग्रंथांमध्ये जे आपल्याला ज्ञान मिळतं जन्ममृत्यूबद्दल, ते या सगळ्या ऋषीमुनींनी आपल्या अनुभवाने ते ज्ञान लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी केवळ 2-3 ग्रंथ वाचून ते लिहिलेलं नाही आहे. आणि म्हणून अनुभवाने जेव्हा त्यांनी लिहिलं त्यासाठी योग साधना आवश्यक होत्या. आणि म्हणून योग साधनेवर आपल्या वैदिक परंपरेत अतिशय भर देण्यात आलेला आहे. योग साधनेशिवाय ज्ञानप्राप्ती नाही. नै ज्ञानन सदृशम पवित्रमेह विद्यते या श्लोकात जे सांगितलेलं आहे, केवळ वाचन केल्याने, आमचे सद्गुरू सांगत, केवळ वाचन केल्याने तुम्हाला माहिती मिळेल, परंतु योग साधना केल्याने ज्ञानप्राप्ती होते. आमच्या सद्गुरूंनी हीच कडक योग साधना केली, तपश्चर्या केली आणि मग त्यांना जे काही ज्ञान प्राप्त झालं त्यांनी त्यांच्या ग्रंथांमधून समाजापुढे आणलं. मृत्यू, खरोखरच मृत्यू काय आहे? आपल्याला नेहमी एक उत्कंठा लागलेली असते की आपण आता मरणार आहोत, पुढे काय होणार आपलं. जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे 2 टोकं आहेत. एकदा केव्हा तरी आईच्या कुशीतून बाळ जन्माला येतं, आपण या जगात पदार्पण करतो आणि नंतर केव्हा तरी मृत्यू येतो अनेक वर्षानंतर. जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो काळ आहे, मधलं जे अंतर आहे, त्याला जीवन असं म्हणण्यात आलेलं आहे. जन्म आपला एकदा केव्हा तरी होतो. पुरुषाचे शुक्राणू आणि स्त्रीचे बीजाणू यांचा संयोग झाला की आईच्या पोटामध्ये गर्भाची स्थापना होते. त्यालाच घट असं म्हणण्यात आलेलं आहे. या शरीराला घट असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे. हीच ती घटस्थापना आहे.
आपण जी नवरात्रीमध्ये 9 दिवसांची घटस्थापना करतो, हीच ती घटस्थापना आहे. आणि 9 दिवस त्याच्यावर आपण पूजेचे, वेदांचे संस्कार करतो त्या घटावर, आणि नंतर तो शिरवतो आपण. हेच ते गर्भसंस्कार म्हणजे नवरात्रीची पूजा आहे. आईच्या पोटामध्ये गर्भ निर्माण होतो, घट निर्माण होते, घटस्थापना होते, आणि नंतर 9 महिने 9 दिवस, बरोबर 9 महिने 9 दिवसच आहे. नवरात्रीचे 9 दिवसच असतात. सगळे आईचे डोहाळे पुरतात, त्यावर चांगले संस्कार केले जातात, आणि 10व्या महिन्यामध्ये 9 महिने पूर्ण झाल्यावर आईच्या कुशीतून एक बाळ जन्माला येतं, सुंदर गोंडस बाळ. सगळीकडे आनंदी आनंद होतो, आनंदाचीच गोष्ट आहे. परंतु एक कटू सत्य जे आपण कधीही नाकारू शकत नाही, ज्या दिवशी आपला जन्म होतो त्याच दिवशी, त्या दिवसापासून, त्या क्षणापासून आपण मृत्यूची वाटचाल करत असतो. हे अतिशय कटू सत्य आहे, हे आपल्याला मानावंच लागणार. आणि हे कटू सत्य स्वीकारताना थोडा त्रास होतो. जेवढं जीवन मिळालं तेवढं आपण आनंदात घालवायचं, बरोबर आहे, सर्वसामान्यांचा हा विचार राहील. परंतु जे चिकित्सक राहतील, ज्यांना अजून काही जाणून घ्यायची इच्छा आहे, ते याही पलीकडे जाऊन अजून काही जाणण्याचा प्रयत्न करतील. काय होणार आहे मृत्यूनंतर, काय होणार आहे, कुठे जाणार आहे, कशाला घाबरायचं मृत्यूला, असा विचार करणारे काही आहेत. आईच्या पोटातून जन्म झाल्यानंतर हळूहळू शरीर वाढतं, तारुण्यावस्था येते, माणूस स्थिर होतो जीवनामध्ये, त्याचा विवाह होतो, एक लेव्हल त्याला एक प्राप्त होते अशी, आणि नंतर विशिष्ट एका वयानंतर हळूहळू पुन्हा शरीर थकायला जातं, गात्र शिथिल होतात, माणूस थकतो, शरीर काम करेनासं होतं, आणि एक दिवस मग शरीर ते ठेवावं लागतं. याला आपण मृत्यू म्हणतो. परंतु मृत्यू इथे आला म्हणून सगळं संपलं असं नाही आहे. मृत्यूच्या नंतर काय होतं, मृत्यूच्या नंतरचा भयानक आवेग जो असतो, तो आवेग आपण सहन करू शकत नाही. आपण कोण हे नंतर आपल्याला दिसणारच आहे. आपण सहन करू शकत नाही, आणि म्हणून मृत्यू म्हणजे सर्वस्व काही, बस तिथेच सगळं संपलं असं आपण मानतो. परंतु या पलीकडे एक विशाल जग आहे, अद्भुत जग आहे. मृत्यूनंतरचं विशाल जग जाणण्याचं, त्याचं ज्ञान प्राप्त करण्याचा संधी काल म्हणजे मृत्यू आहे. मृत्यूच्या नंतरच हे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला. आणि म्हणून कवी तांबेंनी फार छान ओळी लिहिलेल्या आहेत. मरणात खरोखर जग जगते, आधी मरण मग अमरपण येते. मरणाच्या नंतरचं विशाल जग जर आपल्याला जाण्याचं असेल, आधी मरण आवश्यक आहे. आणि म्हणून या मरणाला घाबरण्याची आवश्यकता नाही. प्राकृतिक मरण आणि डोळस मरण याच्यामधला भेद लक्षात आला की मग सगळ्यांचीच मरणाबद्दलची भीती निघून जाईल. मेडिकल सायन्स मरणानंतर, मृत्यूनंतर काही आहे, काही अस्तित्व आहे हे मानत नाही. कारण की ते शरीराला कापतात, मेलेल्या शरीराला, आणि त्या मृत शरीरामध्ये त्यांना कुठलीही चेतना दिसत नाही, आणि म्हणून ते समजतात की मृत्यूनंतर काहीही नाही. परंतु एखादी गोष्ट आपल्याला दिसत नसेल म्हणून ती गोष्ट नाही असा अट्टहास आपण कधीही धरू शकत नाही, आणि तसं असणंही शक्य नाही. या अंतराळात आपल्याला अनेक ग्रह दिसतात, तारे दिसतात, दुर्बिणीतून ग्रह दिसतात काही. परंतु काही ग्रह, त्यांना निगेटिव्ह बॉडीज म्हणतात, ते आपल्याला नाही दिसत, अदृश्य असतात, ते नाही दिसत आपल्याला, ते आपल्या डोळ्यांची क्षमता नाही ते पाहण्याची. तसंच मृत्यूनंतरचं विशाल जग जाणण्याची आमच्या मेंदूची क्षमता नाही, म्हणून ते विशाल जग नाहीच असं जर मेडिकल सायन्स म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. काय होतं मृत्यूनंतर? एक दिवस मृत्यू होतो आपल्याला, आणि मृत्यूनंतर आपल्या शरीरातून जे काही चैतन्य असतं, ज्याच्यामुळे आज मी तुमच्या पुढे बोलतो आहे, जसं एक उपकरण आहे, उपकरणामध्ये वीज जर ओतली तर ते उपकरण काम करायला लागेल, तसं हे शरीर उपकरण आहे. याच्यामधलं चैतन्य, ज्याला जीवात्मा असं म्हणण्यात आलेलं आहे, ते विजेप्रमाणे काम करत असतं. आणि ते चैतन्य
मृत्यूनंतर या शरीराच्या बाहेर येतं. तोच आपण, मगाशी जो आपण आला होता, मृत्यूनंतर आपण कुठे असतो आपल्याला समजत नाही. म्हणजे हे शरीर आणि आपण दोन भिन्न आहोत. मृत्यू येतो आणि या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जे चैतन्य शरीरातलं असतं, ज्याला जीवात्मा असं म्हणण्यात आलेलं आहे, तो असा शरीराच्या 4 हात वर येतो. परंतु प्राकृतिक मरणामध्ये हा जीवात्मा, याला लिंगदेह म्हणण्यात आला. या शरीराच्या, पुरुषाचं शरीर दाखवलेलं, त्याच्यावर एक आपल्याच आकृतीचं असं लिंग शरीर दाखवलेलं आहे. हे आपल्याच आकृतीचं असतं. याला मन आणि बुद्धी असते आणि 2 ज्ञानेंद्रिय असतात. 2च, पंचज्ञानेंद्रिय नाही. दिसणं आणि ऐकणं हे 2च ज्ञानेंद्रिय असतात आणि फक्त मन असतं. जोपर्यंत हे चैतन्य, हा जीवात्मा आपल्या शरीरात असतो, आपण याला आत्मा म्हणतो. जोपर्यंत आपल्या शरीरात असतं तोपर्यंत मन हे संपूर्ण शरीराच्या इतर क्रियांकडे विभाजित होतं, ते सगळीकडे लक्ष देण्यामध्ये. परंतु मृत्यू आल्यानंतर हे जे चैतन्य, ज्याला आपण आत्मा म्हणतो, इथे फक्त मनच असतं. मन अतिशय प्रबल असतं आणि शरीर नसतं. त्याच्यामुळे मनाची प्रबलता अतिशय जास्त असते. मृत्यू आल्यानंतर हा जो जीवात्मा असतो, जो आत्मा जो आपण म्हणतो, तो अतिशय भयानक वेगाने या शरीरातून बाहेर पडतो. आणि आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, आमच्या सद्गुरूंनी सुद्धा सांगितलेलं आहे की ही आपली सुषुम्ना नाडी जी आहे, पाठीचा कणा जो आहे, मेरुदंड ज्याला म्हणतात, त्या मेरुदंडातून भयानक वेगाने हा जीवात्मा बाहेर पडतो. अगदी अणुरूपानी. आणि इतका प्रचंड वेग असतो तो, प्रकाशाच्याही पलीकडचा. प्रकाशाचा वेग 3,86,000 किलोमीटर पर सेकंड, त्याच्याही पलीकडचा वेग. आणि तो जो वेग असतो तो आपला जीवात्मा सहन करू शकत नाही. जसं आपण आकाशातून जर पडलो खाली, तर तो जो वेग असतो त्या वेगामुळेच बेशुद्ध होऊन जातो, आपण केव्हा तरी इथे येऊन मरतो, असं होतं. तसंच हा जो भयानक आवेग असतो मेल्यानंतर शरीरातून बाहेर पडण्याचा, जीवात्म्याचा, आत्म्याचा, त्या वेगामुळे त्याला ग्लानी येते, जीवात्म्याला, आत्म्याला. आणि म्हणून मृत्यूनंतर काय होतं हे त्याच्या लक्षात राहत नाही. तो एका मूर्छितावस्थेत राहतो, ग्लानीवस्थेत राहतो. आणि मग त्याच अवस्थेमध्ये तो एका क्षणापासून एका युगापर्यंत राहू शकतो, त्याच्या कर्मगतीप्रमाणे. चांगले कर्म केले असतील तर चांगली गती, वाईट कर्म केले असतील तर वाईट गती. आणि मग केव्हा तरी एकदा आईच्या कुशीमध्ये पुन्हा त्याला जन्म मिळतो. प्रकृती स्थानिम कर्षती. आपण होऊन तो तिथे ओढल्या जातो आईच्या गर्भामध्ये, जेव्हा त्याच्या लायक तसं शरीर तयार होतं तेव्हा. हे झालं प्राकृतिक मरण. प्राकृतिक मरण आल्यानंतर आपल्याला काही आठवत नाही आणि जेव्हा जन्म होतो तेव्हा मग पुन्हा आपण हे समजायला लागतो की याच्या आधी काहीच नव्हतं आणि मृत्यूनंतर काहीही नाही. परंतु असं नाही आहे. योग साधना केल्याने आपण डोळसमरण कसं घ्यायचं हे समजू शकतो योग साधना केल्यानंतर. म्हणून योग साधनेला आपल्या वैदिक परंपरेत अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. अमेरिकन सायंटिस्ट थॉमस मुडी यांनी काही अशा केसेसचा त्यांनी अभ्यास केला. ते डॉक्टर आहेत. की काही पेशंट मेले आणि नंतर डॉक्टर लोक त्यावर प्रयोग करतात की एखादा पेशंट मेला तर त्याला हालून हालून, त्याचं हृदय हालून हालून पुन्हा त्याला जिवंत करतात आणि मग तो पुन्हा पेशंट जिवंत होतो. अशा काही केसेस झालेले आहेत. अशा एकूण 112 केसेसचा अभ्यास थॉमसन मुडी यांनी केलेला आहे. आपल्याकडे तसे प्रयोग झालेले आहेत, पण त्यांच्या तिकडे जास्त झाले, त्यांच्या तिकडे फॅसिलिटीज जास्त आहेत. आणि त्या एकूण केसेसच्या स्टडीवरून त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांचे अनुभव सारखे असतात. कसे? ज्या केसेसचा त्यांनी अभ्यास केला, पेशंट मेला आणि त्याला इलेक्ट्रिक करंट देऊन किंवा शरीर हालवून किंवा हृदय हालवून त्याला पुन्हा पुनर्जीवित करण्यात आलं, तर त्या मधल्या काळामध्ये त्यांचे कुठले अनुभव होते हे अनुभव सांगताना थॉमसन मुडी सांगतात,
काही लोकांना असं दिसलं की ते अतिशय खोल अशा गुहेमध्ये जात आहेत, गुहेमधून जात आहेत, लंब्या गुहेमधून, जिथे फक्त अंधारच अंधार आहे. आणि अंधार असा की ज्याच्यातून टाचणी सुद्धा जाणार नाही, असा अंधार, गडद अंधार, लांब अशा गुहेमधून जात आहेत असं दिसलं काहींना. काहींच्या लक्षात आलं की ते खोल एका अशा दरीमध्ये जात आहेत, जिथे फक्त काळोख आहे, फक्त काळोखच आहे, अंधार, कुडुप्प अंधार, की ज्याच्यातून टाचणी सुद्धा जाणार नाही, एवढा गडद अंधार. काहींना असं दिसलं की एक काळी आकृती त्यांच्या जवळ आली आणि ती त्यांना ओढते आहे. मनावर झालेले संस्कार, यमासारखी एक काळी आकृती आलेली ती त्यांना ओढते आहे प्रचंड वेगाने, असा काहींना अनुभव आला. एका स्त्रीचा अनुभव सांगतात ते की म्हातारी स्त्री होती, ती रोगांनी जर्जर झालेली होती आणि नंतर ती त्याच्यामध्ये मेली, ती बाई देह सोडला. यांचे डॉक्टरांचे प्रयत्न पुन्हा तिला जागृत करण्याचे, पुन्हा तिला जिवंत करण्याचे, हालवून हालवून करंट देऊन देऊन वगैरे तिला, ती ज्या अवस्थेत होती म्हातारी बाई, ती आता शरीरातून बाहेर निघाली होती. शरीर तिचं पूर्ण रोगाने जर्जर झालं, अतिशय वेदना होतं त्या शरीरामध्ये. शरीर सोडल्याबरोबर ती शरीराच्या वर आली. या जीवात्मा अवस्थेमध्ये तिला अतिशय हायसं वाटलं, कारण की इथे शरीर नसतं. शरीराला होणाऱ्या वेदना, ते शरीर मृत झालं होतं, जिवंत नव्हतं. वेदना, त्याच्यातून तिची सुटका झाली होती आणि म्हणून ती अतिशय आनंदित होती. पण तिच्या लक्षात आलं की पुन्हा तिच्या शरीरामध्ये तिला कोणीतरी ओढत आहे. मग तिच्या लक्षात आलं की डॉक्टर प्रयत्न करून राहिलेले आहेत तिला पुन्हा जिवंत करण्याचे. तर तिने हे सगळं जिवंत झाल्यावर हे सगळं सांगितलं. आणि म्हणून ती काय करत होती, डॉक्टर तिच्यावर ऑपरेशन करत होते, तिला इलेक्ट्रिक करंट देत होते, ती त्यांचे हात असे बाजूला ढकलायचा प्रयत्न करत होती की नका, मला आता जिवंत नका करू, याच अवस्थेत मी आनंदित आहे. परंतु तिथे शरीर नाही आहे, फक्त मन आहे, शरीर नाही आहे. आणि म्हणून तिचे हात आरपार जायचे डॉक्टरांच्या हातांच्या. तिचे काहीही प्रयोग चालले नाहीत तिचे. आणि शेवटी डॉक्टरांच्या प्रयत्नाने पुन्हा ते शरीर जिवंत झालं. ती पुन्हा त्या शरीरामध्ये ओढल्या गेली, पुन्हा जिवंत झाली, पुन्हा त्या वेदना सुरू झाल्या. ती बाई डॉक्टरांना म्हणते, तुम्ही मला कशाला जिवंत केलं? मी त्या अवस्थेमध्येच अतिशय आनंदित होती, या वेदना वगैरे हे काही नव्हतं, कशाला पुन्हा तुम्ही मला जिवंत केलं? असं करून तुम्ही काय केलं? असं करून तुम्हाला निश्चितपणे पुण्य ते मिळणार नाही, कोणाला जिवंत करण्याचं पापच मिळेल. नंतर काही दिवस त्याच वेदनांमध्ये ती बाई जगली आणि काही दिवसांनी शरीर सोडलं तिने. तर असे अनुभव प्राकृतिक मरणामध्ये येतात. प्राकृतिक मरणामध्ये आपण मृत्यूनंतर कुठे जात आहोत, त्या भयंकर त्या आवेगामुळे, त्या वेगामुळे आपल्या लक्षात राहत नाही. आपण बेहोशावस्थेत असतो आणि केव्हा तरी आपला जन्म होतो. मृत्यूनंतर जी अवस्था असते त्याला प्रेत अवस्था असं म्हणण्यात आलेलं आहे. प्रेत, प्र म्हणजे पुढे जाणे, एत म्हणजे कंपन करणे. भयानक वेगाने तो माणूस, ती व्यक्ती, तो जीवात्मा पुढे जात असतो, म्हणून त्याला प्रेत असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि याचं काही काळ वास्तव्य पितृलोकात असतं, त्या बेहोशावस्थेतच. आणि कर्माप्रमाणे, आपापल्या कर्मांप्रमाणे याच्यामध्ये, या पितृलोकामध्ये काही काही योनी आहेत. पिशाच योनी आहे, राक्षस योनी आहे, यक्ष योनी आहे, गंधर्व योनी आहे, कुष्मांड योनी आहे, सिद्ध योनी आहे, ब्रह्मराक्षस योनी आहे, जिंद योनी आहे. अशा अनेक योनी आहेत. या पितृलोकामध्ये गेल्यानंतर या योनींमध्ये काही काळ वास्तव्य या जीवात्म्याचं आपलं असतं. ते कसं असतं? आपण मृत्यूनंतर काही काळ एका विशिष्ट योनीमध्ये असतो. ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती राहत नाही, सत्कर्म जे नेहमी करतात, नेहमी सत्कर्म करतात, त्यांना या योनींमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. त्यांना लगेच उच्च कुळात जन्म मिळतो पुढे त्यांच्या कर्मगतीनुसार. परंतु काही काही ठिकाणी मन गुंतल्या जातं. परंतु मन गुंतणं म्हणजे वाईट नाही, ते कुठल्या गोष्टीत गुंतणं याच्यावरती वाईट किंवा चांगलं हे अवलंबून असतं. सिद्ध लोक जे असतात ते मृत्यूनंतर त्या अवस्थेमध्ये साधना करतात आणि नंतर आपल्या भक्तांना दर्शन देत असतात. असे अनेक सिद्ध लोक आपल्या महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात होऊन गेलेले आहेत, की जे आजही आपल्या भक्तांना दर्शन देतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात.
सिद्ध योनी याला म्हणतात. हे जे लिंगदेह आहे, या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर अजून काही संस्कार करायचे आणि अजून उत्क्रांत व्हायचं, ती सिद्ध अवस्था. त्या अवस्थेमध्ये आपले सद्गुरू सगळेच नाही, काही जे संत होऊन गेले त्या अवस्थेमधून आपल्याला दर्शन देतात, सिद्ध अवस्थेमधून. म्हणून सिद्ध पुरुष आपण त्यांना म्हणतो. जन्मभर जे हेवा मत्सर करण्याचं काम करतात किंवा काही वासना ज्यांच्या अपुऱ्या राहतात, काहीतरी इच्छा त्यांची अपुरी राहिली आहे, असे लोक मृत्यूनंतर पिशाच योनीमध्ये जातात. वासना जर चांगल्या प्रकारची असेल तर गोष्ट ठीक, ते कोणाचं वाईट करत नाही. पण वासना जर वाईट प्रकारची असेल तर या पिशाची योनीमध्ये जाऊन मग ते याला झोम त्याला झोम, कारण की शरीर नसतं तिथे. एखाद्याच्या मनात असेल की अमुक व्यक्तीशी लग्न करायचं, अमुक व्यक्तीचा भोग घ्यायचा, अमुक काहीतरी हे करायचं, असं जर काही वाईट जर उद्देश असेल तर आणि ते जर मरण्याच्या आधी जर ती इच्छा पूर्ण झाली नाही तर ती इच्छा तशीच राहते. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं की मरणानंतर फक्त या जीवात्म्यामध्ये मन अतिशय प्रबल असतं. मन जेव्हा शरीरात असतं तेव्हा ते सगळीकडे विभाजित होतं. मन जेव्हा एकटं असतं या जीवात्म्यामध्ये अतिशय प्रबल असतं. आणि म्हणून इथे मनाला होणाऱ्या वेदना या तिथे त्या अवस्थेमध्ये 1000 पटीने जास्त असतात. फक्त मनच असतं. आणि मग त्यातून कोणाला झोमण्याचे प्रकार वगैरे असे पिशाच झोमलं म्हणतात वगैरे वगैरे प्रकार होतात. मग कोणीतरी सिद्ध पुरुष येतात, ते त्याची सुटका करतात. असे जर काही प्रकार आपल्या हातून घडले असतील जिवंतपणी तर आपणही त्या योनीमध्ये जाऊ शकतो. आणि म्हणून सत्कर्म करणं अतिशय आवश्यक आहे. सत्कर्म म्हणजे परोपकाराय पुण्याय, दुसऱ्यांवर उपकार करा, कोणाला कधी दुखवू नका. पीडा म्हणजे दुसऱ्यांना दुखवणं. बस हा एक मूलमंत्र लक्षात ठेवला की आपल्याला सद्गतीच मिळणार. पिशाची योनीनंतर अजून एक योनी असते, राक्षस योनी. या सगळ्या योनी आहेत, हे मनाचे साम्राज्य आहेत. आपल्या मृत्यूनंतर प्रत्यक्ष आपण जेव्हा त्याच्यामध्ये जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल की नाही, हे दत्तात्रय सांगत होते, त्यांच्या सद्गुरूंचं ते अगदी बरोबर आहे. त्या अवस्थेमध्ये तुमच्या लक्षात येईल. राक्षस योनी असते. राक्षस योनी अतिशय भयानक, अतिशय जिद्दी योनी, बिलकुल, की आपल्या या जीवनामध्ये आपण जिद्दीने कोणाचं धन बळकावतो आणि त्याच्यावर कब्जा करून बसतो, काही केल्यास सोडत नाही, याची सत्ता बळकावा, त्याची इस्टेट बळकावा, अशी जी वाईट वृत्ती असते, अशा वाईट वृत्तीचे लोक या राक्षस योनीमध्ये जातात. कारण की ते दुसऱ्यांची संपत्ती बळकावतात, दुसऱ्यांवर अन्याय करतात, जबरदस्तीने अगदी त्याच्यावर स्वतः राज्य करतात. ही जी त्यांची जिद्द असते, काही केल्यास सोडत नाही, याच्यामुळे लोकांचे त्यांना शाप लागतात आणि ते राक्षस योनीमध्ये जातात ते, आणि तिथेही तसेच राहतात. आमच्या सद्गुरूंना या राक्षस योनीचं दर्शन झालं होतं. त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, राक्षस कसा दिसला त्यांना. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, ब्रह्मराक्षस आणि म्हणजे हिंदू याच्यातून जर कोणी मेला असेल तर त्याला ब्रह्मराक्षस म्हणतात, आणि मुस्लिम याच्यातून कोणी मेला असेल तर त्याला, आणि तो राक्षस योनीमध्ये गेला असेल तर त्याला जिंद असं म्हणतात. असे 2 प्रकार असतात. पण या दोघांचेही कामं सारखेच. आणि ते जर कोणाला झोंबले तर काही केल्या ते सोडत नाही. खूप खूप वर्ष जातात त्याच्यामध्ये, केव्हा तरी कोणीतरी सिद्ध पुरुष येतो आणि त्यांची सुटका करतो. अजून एक भयानक योनी आहे, कुष्मांड योनी. हे सगळं आपल्या कर्मांवर अवलंबून आहे बरं, म्हणून नेहमी सत्कर्म करावे. कुष्मांड योनी, ज्याने आयुष्यभर अगदी मानवाला न शोभणारे कार्यकृती ज्यांनी केलेली आहे, कर्म ज्यांनी केलेले आहे, मानवाला न शोभणारे, तो अशा या कुष्मांड योनीमध्ये जातो. राक्षस योनी आपण बघितलेली आहे. राक्षस योनीचं वर्णन आमचे सद्गुरू करतात. त्यांना राक्षस कसा, ती योनी कशी दिसली होती, भयानक असं त्यांना एक पुरुष दिसला, विशाल काय, केस पिंजारलेले होते, डोळे लाल लाल होते, काळा काळा रंग होता आणि अतिशय दुर्गंधी येत होती दुरून. त्यांच्या साधनेच्या ठिकाणी त्यांना दिसलं आणि तो काहीतरी खोदत होता कुदळीनी. त्यांची नजरानजर झाली आणि नंतर तो अदृश्य झाला. मेल्यानंतरही त्यांचे तेच कामं सुरू असतात आणि ते कोणाला तरी झोमतात. राक्षस, कुष्मांड, अजून भयानक योनी.
मानवाला न शोभणारे कृत्य जे करतात, अतिशय नीच कृत्य जे करतात, ते या कुष्मांड योनीमध्ये जातात. अतिशय घाणेरडी योनी ही, याचं वर्णन सद्गुरूंनी केलेलं या पुस्तकामध्ये. ते म्हणतात की ते एकदा जात होते रस्त्याने आणि त्यांना एक असा मासाचा गोळा घरंगळत जाताना दिसला त्यांना, ज्याची अतिशय दुर्गंधी येत होती, नरकासारखी दुर्गंधी. त्याला शरीराचा आकार नव्हता, काही नव्हतं. त्यांच्या समोरून घरंगळत जात होता तो मासाचा गोळा. त्यांच्याकडे यायला लागला तो, आणि त्याला डोळे असल्यासारखं वाटलं आणि तोंड असल्यासारखं वाटलं, आणि अतिशय दुर्गंधी नरकासारखी दुरून येत होती. आमचे सद्गुरू त्यावेळेस तरुण होते, घाबरले. लगेच रामरक्षा आणि सद्गुरूंचं त्यांनी स्मरण केलं. थोड्याच वेळात ते सगळं अदृश्य झालं. याला कुष्मांड योनी म्हणतात. आणि म्हणून पुन्हा एकदा जीवनात सत्कर्म करावे. यक्ष योनी, या योनीमध्ये सुद्धा वास्तव्य काही लोकांचं असतं. यक्ष योनी ही एक उच्च योनी आहे, ज्यांचं संपूर्ण जीवन व्यापार कसा करायचा, पैसे कसे जास्तीत जास्त कमवायचे, याच्यामध्येच पूर्ण जीवन ज्यांचं व्यतीत होतं. परंतु त्यांच्यातून कुठलंही दुष्कर्म घडत नाही. जरी पैसे कमावले तरी ते लोकांची सेवा करतात, कधी कोणाचं वाईट करत नाहीत. पण पैसे कमवण्याची खूप त्यांची इच्छा असते, धन, पैसा, दागिने वगैरे वगैरे. पण ते कधी कोणाचं वाईट करत नाही. असेही काही लोक असतात, सत्कर्मच करतात, नेहमी दुसऱ्यांना मदत करतात. असे लोक यक्ष योनीमध्ये जातात. काही काळ ते यक्ष योनीमध्ये राहतात. आणि यक्ष योनी अतिशय उच्च योनी आहे तशी. आणि मग त्या यक्ष योनीमध्ये राहून आपण ज्याला यक्षिणी साधना वगैरे म्हणतो, यांची साधना जे करतात आपल्या या जड जगतामध्ये, त्यांना ते प्रसन्न होतात आणि भरपूर धनाने त्याला समृद्ध करून देतात. यक्षिणी साधना आमच्या सद्गुरूंनी ते शिकले होते, पण त्यांनी केली नाही. पण त्यांना यक्षिणीचं दर्शन त्यांना झालेलं आहे. त्यांनी या पुस्तकात लिहिलं यक्षिणी त्यांना कशी दिसली. आणि याच्यानंतर सगळ्यात उच्च योनी म्हणजे गंधर्व योनी. पुन्हा एकदा, संपूर्ण जीवन ज्यांचं कामवासनेमध्ये रंगलं असतं, पण तरी सुद्धा ते कधी कोणाचं वाईट करत नाहीत, ते चांगलंच करतात. त्यांच्यातून कधी दुष्कर्म घडत नाही. जे अतिशय मनाने चांगले असतात, कर्माने चांगले असतात, परंतु त्यांचं मन नेहमी कामवासनेकडे, शृंगाराकडे ज्यांचं मन लागलेलं असतं, ते मृत्यूनंतर गंधर्व लोकात जातात. आणि गंधर्व लोकामध्ये मग ते भरपूर तिथे शृंगार करतात त्यांच्या कर्मगतीप्रमाणे, आणि नंतर केव्हा तरी त्यांना पुन्हा जन्म मिळतो आईच्या कुशीमध्ये. म्हणून मृत्यूनंतर जो आपला प्रवास आहे, तो प्रवास एका क्षणापासून एका युगापर्यंत आहे. आपण त्या ग्लानीच्या अवस्थेत एका क्षणापासून एका युगापर्यंत राहू शकतो. आणि ती जी आपली अवस्था असते, जीवात्मा अवस्था, जीवात्मा म्हणजे काय हे जाणण्यासाठी डोळस्मरण याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि मग हे सगळं, आता हे प्राकृतिक झालं, मरणानंतर आपल्याला हे काही लक्षात राहत नाही. हे जर लक्षात ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी साधना कुठल्या, त्या साधना आमचे सद्गुरू सांगतात, शिथिलासन, योगनिद्रा आणि शवासन. शिथिलासन आपल्याला माहिती आहे. शिथिलासन म्हणजे आपण शरीर पूर्ण ढिलं सोडून देतो. ती एक साधना आहे. ती साध्य झाल्यानंतर दुसरी साधना योगनिद्रा. योगनिद्रा ही आमच्या सद्गुरूंनी संगीताच्या माध्यमातून अजून समृद्ध केली आणि सगळ्या समाजामध्ये त्याचा प्रसार केला. आज त्याचा सर्वत्र प्रसार होत आहे, सर्वत्र त्याचा उपयोग होत आहे. योगनिद्रा ही योगनिद्रा केल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की आपलं शरीर आणि या शरीरातलं चैतन्य, या शरीरातला जीवात्मा, या दोन गोष्टी भिन्न आहेत. या दोन गोष्टी भिन्न आहेत याचा प्रत्यक्ष प्रत्यय आपल्याला येतो योगनिद्रा केल्यानंतर. ती कशी करायची सद्गुरूंनी त्यांच्या पुस्तकात सांगितलेलं आहे. तात्काळ आपल्या लक्षात येतं की शरीर आणि जीवात्मा या दोन भिन्न गोष्टी आहेत. आणि मग ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सगळ्यात महत्वाची तिसरी साधना म्हणजे शवासन साधना. शवासन साधनेमध्ये या शरीराला शव बनवायचं असतं, प्रेत बनवायचं असतं. परंतु प्रेत अवस्था याच्या नंतरची आहे. आपण प्रेत शरीराला म्हणतो त्या अर्थाने
शव बनवायचं असतं. ते कसं बनवायचं? या शरीरातला संपूर्ण प्राण शवासन साधण्याने आपल्याला ओढून बाहेर काढायचा असतो. ते करताना सुरुवातीला त्रास होतो, नंतर एकदा सवय झाली की सगळे ते सोपं आणि सुंदर वाटायला लागतं, सहज वाटायला लागतं. जसं कान टोचल्यानंतर काही दिवस त्याच्यामध्ये ते रिंग घालताना त्रास होतो, नंतर एकदा ती जखम बरी झाली की सहजपणे ते कानात आपण बाळी घालतो. अशा पद्धतीचं. पोहताना सुरुवातीला आपल्याला भीती वाटते, एकदा पोहणं आलं की मग ते पाणीच आपल्याला चांगलं वाटायला लागतं. तसं शवासन करण्याची साधना जी आहे ही आपल्याला साध्य जर झाली तर काही काळानंतर शवासन साधनेद्वारे शरीरातला प्राण ओढणं आपल्याला जास्त चांगलं वाटायला लागतं, कारण की एक दिव्य अवस्था आपल्याला अनुभवायची असते. आणि मग ही दिव्य अवस्था काय असते याच्याबद्दल सद्गुरू सांगतात. शवासन साधना करायची, संपूर्ण शरीराच्या अवयवांवर ध्यान करायचं, प्रत्येक अवयवातून प्राण असा खिचून बाहेर काढायचा. तो प्राण बाहेर काढताना सुरुवातीला अगदी आकोडा घालून जर कोणी ओढला आपल्या शरीरामध्ये, ज्या वेदना होतील तशा वेदना सुरुवातीला होतात, नंतर नाही होत. ते शवासन कसं करायचं या पुस्तकात सांगितलेलं आहे सद्गुरूंनी. आणि मग संपूर्ण शरीरातून प्राण बाहेर काढल्यानंतर एक असं अस्तित्व या प्रकारचं लिंगदेह शरीराच्या बरोबर 4 हात वर असं कापसासारखं तरंगायला लागतं. त्याला लिंगदेह किंवा जीवात्मा असं म्हणण्यात आलं आहे. हळूच असं शरीराच्या वर 4 हात वर येतं. त्याला मन, बुद्धी असते आणि 2 ज्ञानेंद्रिय असतात. पाहणं आणि ऐकणं हे 2 ज्ञानेंद्रिय असतात. आणि मग या लिंगदेह याला अवस्था म्हणतात. या अवस्थेमध्ये आल्यानंतर तो जीवात्मा स्वतःचं शरीर असं खाली बघू शकतो की त्याचं शरीर मेलेलं आहे खाली, तो बघतो आहे. तो आनंद काय अनुपम सोहळा असतो तो. ही विद्या संत तुकारामांना अवगत होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या एका ठिकाणी लिहिलं आहे, एका पदामध्ये, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. काही लोक म्हणतात की त्यावेळेसच्या सामाजिक अवस्थेला बघून त्यांनी हे सगळं लिहिलेलं आहे, परंतु तसं नाही आहे. हा योगिक अनुभव आहे, योगमार्गाचा अनुभव आहे. संत तुकाराम भक्त होते आणि योगी सुद्धा होते आणि म्हणून योग मार्गातले अनुभव त्यांना आले होते. हा मृत्यूचा अनुभव, योगमार्गातला अनुभव त्यांना आला होता आणि म्हणून ते लिहितात, आपुले मरण पाहिले म्या डोळा. शरीरातून जीवात्मा लिंगदेह बाहेर आल्यानंतर अशा पद्धतीने ते शरीर खाली पडलेलं आपल्याला दिसतं. आपण आपलं शरीर पाहून राहिलो आहे आणि मग तिथे फक्त मन असतं. शवासनाने बाहेर पडल्यानंतर त्या लिंगदेहाने आपण कुठेही प्रवास करू शकतो आणि अगदी एका क्षणामध्ये. कारण की मनाची शक्ती, मनाचा वेग सगळ्यात मोठा वेग आहे. आपण केवळ कल्पनेनी, मनाने इथून मंगळावर पोचू शकतो, चंद्रावर पोचू शकतो मनाने, पण इथे शरीर आहे. त्या अवस्थेमध्ये शरीर नाही आहे. त्याच्यामुळे मन जो काही संकल्प करेल, जो काही विचार करेल, तात्काळ ते होईल. बिलकुल मनाने जर विचार केला की मला मंगळावर जायचं आहे, एका क्षणामध्ये मंगळावर जाईल. हा लिंगदेह, जीवात्मा. शरीर नसतं, भयानक वेग असतो. आणि हे अनुभव आमच्या सद्गुरूंचे आहेत. ते मंगळावर जाऊन आलेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला आहे या शवासनाद्वारे. आणि नंतर सगळीकडे फिरून मग पुन्हा तो जीवात्मा येतो. मग त्याला शरीरात प्रवेश करतो. पुन्हा प्रवेश करण्याची आणि शरीर सोडण्याची ही जी वेळ आहे, इथे अजून काही अनुभव येतात. सद्गुरू सांगतात, हे आज्ञाचक्र 2 भुवयांच्या मध्ये जे असतं त्याला आज्ञाचक्र म्हणतात. तिथून बरोबर आपला जीवात्मा बाहेर पडतो, लिंगदेह. आणि तिथून बाहेर पडताना एक दिव्य असं चक्र दिसतं, भयानक वेगाने फिरणारं चक्र. आणि ते चक्र उलट्या दिशेने फिरताना दिसतं. आणि मग सगळीकडे भ्रमण केल्यानंतर हा जीवात्मा, हा लिंगदेह जेव्हा शरीरात पुन्हा प्रवेश करतो तेव्हा तेच चक्र सरळ गतीने फिरताना दिसतं. याचाच अर्थ असा की विघटन जेव्हा होतं, म्हणजे शरीरातून बाहेर जेव्हा जीवात्मा पडतो, मृत्यू हे विघटन आहे. ती दिशा अपसव्य दिशा आहे. आणि घटनेची दिशा जेव्हा जीवात्मा शरीरामध्ये प्रवेश करतो ती दिशा सव्य दिशा, म्हणजे घटनेची दिशा सव्य आहे, विघटनाची अपसव्य आहे. म्हणून आपले जेवढे अंतराळामध्ये जेवढे ग्रह वगैरे आहेत, सगळे बहुतेक ग्रह सव्य मार्गाने फिरतात.
अपसव्य मार्गाने फिरणारा एखादाच ग्रह असेल, परंतु तिथे कधीही कुठलीही वस्ती किंवा सृष्टी होऊ शकणार नाही, हे वैज्ञानिकांचं मत आहे. घटनेची स्थिती सव्यगती, विघटनाची स्थिती अपसव्य, अँटी क्लॉकवाईज. आणि म्हणून आपण प्रदक्षिणा जी मारतो देवळामध्ये गेल्यानंतर, ती प्रदक्षिण, दक्षिण दिशेने आपण पुढे जातो. प्र म्हणजे पुढे जाणे, सव्य गतीने आपण ती प्रदक्षिणा पूर्ण करतो. कारण की आपण देवापाशी काहीतरी मागितलेलं असतं, घटना मागितलेली असते, ती पूर्ण होण्यासाठी बरोबर आपण सव्य गतीने प्रदक्षिणा मारतो. हे रहस्य त्या चक्राचं आहे, जे चक्र आपल्याला मृत्यूच्या समयी दिसतं. आणि हे चक्र संपूर्ण, हे रहस्य संपूर्ण विश्वाचं रहस्य आहे. सव्यगती अपसव्यगती, सव्यगती घटना, अपसव्यगती विघटन. आमच्या सद्गुरूंना याचा अनुभव होता आणि ते शवासनाद्वारे ते शरीराच्या बाहेर निघत आणि सगळीकडे भ्रमण करून पुन्हा आपल्या शरीरामध्ये येत. त्याबद्दल त्यांनी अनेक व्याख्यानं दिली. इथे पुण्यालाच त्यांचं मोठं व्याख्यान झालं होतं याच विषयावर. अनेक असे दिव्य अनुभव येतात बिलकुल या अवस्थेमध्ये. आणि हे अनुभव त्यांनी केवळ स्वतःचे अनुभव न सांगता इतरांचे अनुभव सुद्धा त्यांच्या या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. त्यांनी संत कबीरांचं एक घडलेलं, संत कबीरांची घडलेली गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. संत कबीर यांना या शवासनाचा अनुभव होता आणि शवासनाने ते स्वतःच्या शरीराबाहेर स्वतःला, स्वतःच्या जीवात्म्याला काढू शकत होते. संत कबीर संपूर्ण आयुष्य त्यांचं समाजोद्धार करण्यात गेलं आणि जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा त्यांनी ठरवलं की मी इच्छा मरण घेईल, म्हणजे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी शरीर सोडील शवासनाद्वारे. आणि तो दिवस आला आणि कबीरांनी आपल्या शिष्यांना सांगितलं की आता आमची वेळ आलेली आहे, तेव्हा मला शरीर सोडावं लागेल. शरीर चांगलं होतं, शरीराला काहीही झालं नव्हतं, पण नाही आता पुष्कळ झालं या शरीरामध्ये वास्तव्य, आता हे शरीर सोडायचं संत कबीरांनी सांगितलं. आणि एक दिवस ठरला, सगळ्यांनी मृत्यूची त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली सगळी. संत कबीरांनी आपल्या शरीरातून प्राण बाहेर काढला आणि या लिंग देह अवस्थेमध्ये ते आले. त्यांची मृत्यूयात्रा त्यांची निघाली. रस्त्यावरून जाता जाता मध्ये एका ठिकाणी एका घरी एक स्त्री उभी होती साज शृंगार करून, आणि ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती, जो आज अनेक वर्षानंतर तिला भेटायला येणार होता. घर सोडून गेला होता आणि आज तो तिला तिचा नवरा भेटायला येणार होता. तेवढ्यात ही शवयात्रा चाललेली दिसते. शवयात्रा तसं म्हणजे आपण त्याला शुभशकुन म्हणतो, पण त्या बाईला तो अपशकुन वाटला आणि तिच्या तोंडून असं निघालं की आज मी, माझा नवरा इतक्या दिवसांनी येणार आहे, त्याची वाट पाहते आहे, आणि मध्येच हा काय अपशकुन, मध्येच ही शवयात्रा चालली. संत कबीरांना त्या दिव्य अवस्थेमध्ये हे समजलं, लिंगदेह अवस्थेमध्ये ते शरीराच्या सोबत सोबतच होते. त्यांना पाहायचं होतं काय होतं ते, परंतु ते या अवस्थेमध्ये होते, जीवात्मा अवस्थेमध्ये, लिंगदेह अवस्थेमध्ये. त्यांनी त्या बाईचं ऐकलं म्हणणं आणि त्यांनी विचार केला की नाही, आपल्या मरण्यामुळे जर कोणाला दुःख होत असेल किंवा कोणाला पीडा होत असेल तर आज नाही मरायचं. आणि लगेच त्यांनी पुन्हा शरीरामध्ये प्रवेश केला. तिरडीवर उठून बसले. सगळे शिष्य आश्चर्य व्यक्त करायला लागले, असं कसं काय केलं सद्गुरूंनी. त्यांनी सांगितलं, अरे नाही, आपल्या जाणीने त्या बाईला पीडा होते आहे ना, तिला अपशकुन होतो आहे ना, मग आज नाही मरायचं, उद्या मरू आपण. हे प्रत्यक्ष घडलेलं आहे. शवासनाची सिद्धी त्यांना अवगत होती आणि सगळे पुन्हा परत आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळी तयारी झाली. संत कबीरांनी आपलं लिंगदेह जड शरीरातून बाहेर काढला आणि नंतर मग ते सिद्ध अवस्थेत नंतर संत कबीर गेले असावेत. सिद्ध अवस्था, या अवस्थेमधून अजून काही संस्कार करून पुढच्या अवस्थेला जाऊ शकतो. ही पुढची अवस्था कोणती? तो एक लिंगदेह आहे, खाली एक माणूस झोपलेला आहे, त्याच्यावर एक त्याच्याच आकाराची आकृती आहे, त्याला लिंगदेह म्हणतात, आत्मा म्हणतात, जीवात्मा म्हणतात. तिथे फक्त मन असतं, पारदर्शक अस्तित्व असतं, ते कोणालाही दिसत नाही. आणि त्याच्यावर जर काही संस्कार केले तर त्याच्यावरची अजून एक अवस्था निळ्या चक्रांनी जी दाखवलेली आहे ती कारण अवस्था. त्या अवस्थेमध्ये
सर्व संत लोक जातात. जवळपास मुक्तीच्या जवळ असलेली ती अवस्था आहे. आणि त्याच्याही नंतर अजून एक अवस्था, महाकारण अवस्था. तिथे काहीही नाही, फक्त संकल्प आहे, बाकी काहीही नाही. स्पंदन आहे फक्त आणि काहीही नाही. ब्रह्म आहे, ब्रह्मावस्था आहे ती. त्यालाच आपण स्वर्ग म्हणतो आपण त्याला. महाकारण देह. आणि महाकारण देहानंतर मग शेवटची अवस्था म्हणजे मुक्त अवस्था. तिथे काहीही नाही, फक्त शून्य. आनंदी आनंद, फक्त आनंदच आहे तिथे, बाकी काही नाही. संत कबीरांनी आपलं शरीर सोडलं आणि या लिंगदेह अवस्थेमध्ये आले. गुरु गोविंद सिंग एका ठिकाणी म्हणतात, जसं आत्ता आपण बघितलं की या लिंगदेहावर सुद्धा काही संस्कार करून नंतर त्याच्या उच्च अवस्थेत कारण अवस्थेपर्यंत जाऊ शकतो, जवळपास मुक्त अवस्थेपर्यंत. परंतु त्या अवस्थेमधूनही कधी कधी पुन्हा या जड जगतात यावं लागतं, जेव्हा त्यांच्या लायकीचं शरीर बनतं. संत ज्ञानेश्वर असेच पुन्हा आले, मुक्त अवस्थेला पोहोचलेले. म्हणून एका ठिकाणी ते म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो, पण इथे यावं लागलं. कारण की विठ्ठल रुक्माई हे दोघं नवरा बायको होते आणि त्यांच्या हातून जे कुठलं शरीर घडेल ते अतिशय उच्च प्रतीचं शरीर होतं. ते फक्त संत ज्ञानेश्वरांच्या लायकीचंच होतं आणि म्हणून त्यांना त्या अवस्थेतून यावं लागलं. गुरु गोविंद सिंग म्हणतात, तपसाधत हरी मोही बुलायो, इम कही काही इहलोक पठायो. मी त्या अवस्थेत होतो, मुक्त अवस्थेत, परंतु पुन्हा इथे यावं लागलं कारण की माझ्या लायकीचं शरीर बनलं इथे. प्रकृती स्थानीम कर्षती. तुमच्या लायकीचं शरीर बनलं की आपणहून तुम्ही त्या गर्भामध्ये ओढले जाता, गीतेमध्ये सांगितलेलं आहे. संत कबीरांनी नंतर दुसऱ्या दिवशी आपलं शरीर सोडलं. त्यांची शवयात्रा गेली स्मशानामध्ये. तिथे त्यांच्या शिष्यांचे भांडणं सुरू झाले. मुस्लिम शिष्य म्हणे की आम्ही याचं दफन करू, हिंदू शिष्य म्हणे की याचा आम्ही अंतिम संस्कार, अग्निसंस्कार करू. दोघांमध्ये भांडणं झाले. कबीरांच्याही लक्षात आलं. भांडणं होता होता जेव्हा त्यांनी त्या शवाला हात लावला तेव्हा तिथे शव नव्हतं, फक्त फुलंच फुलं होते. सद्गुरू म्हणतात की कबीरांच्या जेव्हा लक्षात आलं की मी आयुष्यभर यांना ज्ञानाचे एवढे दोष दिले तरी सुद्धा हे सगळे अज्ञानीच आहेत, मग यांच्या हाती मी माझं शरीर कशाला लागू देऊ. आणि म्हणून कबीरांनी आपलं शरीर त्या फुलांमध्ये विसर्जित करून टाकलं, पंचतत्वात विसर्जित करून टाकलं. ही सुद्धा एक प्रकारची समाधी आहे. आद्य शंकराचार्यांनी अशी समाधी घेतली होती. एका गुहेमध्ये गेले होते आणि गुहेमध्ये स्वतःला पंचत्वात विलीन करून टाकलं. संत तुकारामांनी सुद्धा अशीच समाधी घेतली होती. इंद्रायणीच्या काठी आले, नंतर जंगलात गेले, तिथे स्वतःला विसर्जित केलं पंचतत्वांमध्ये. तेच वैकुंठ आहे. वै म्हणजे गती, कुंठ म्हणजे कुंठणे. जिथे गती कुंठलेली आहे, जी ब्रह्मावस्था आहे, जिथे फक्त आनंद आहे, बाकी काही नाही, त्या अवस्थेला वैकुंठ असं म्हणण्यात आलेलं आहे. संत तुकाराम त्याच मार्गाने गेले, आद्य शंकराचार्य त्याच मार्गाने गेले, आमचे सद्गुरू सुद्धा त्याच मार्गाने गेले. प्रायोपवेशन करून त्यांनी देह सोडला आणि ब्रह्मात लीन झाले. परंतु हे सर्व सत्पुरुष जे समाजाला द्यायचं आहे ते संपूर्ण देऊन जातात. सद्गुरूंनी हे ज्ञान संपूर्ण समाजाला दिलं आणि मग ते गेले. संत कबीरांचा हा अनुभव. नृसिंह सरस्वती इथे पुण्यातलेच, त्यांचे शिष्य लेले यांच्याबद्दल सुद्धा पुस्तकामध्ये लिहिलं आहे. यांना नृसिंह सरस्वतींनी याची शवासनाची विद्या त्यांना शिकवली होती, शरीराच्या बाहेर निघण्याची. तर या लेलेंची एकदा इच्छा झाली की त्यावेळेस अफगाणिस्तानाचं युद्ध ब्रिटिशांशी सुरू होतं आणि ते युद्ध पाहण्याची यांची लेलेची इच्छा झाली, ज्यांना शवासन विद्या अवगत होती. आणि त्यांनी सद्गुरूंजवळ तशी इच्छा व्यक्त केली. सद्गुरूंनी सांगितलं ठीक आहे. शरीराच्या बाहेर निघाले. गुरुच्या मार्गदर्शनात पुन्हा एकदा शवासन जे करायचं असतं ते सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचं असतं, नाहीतर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात. एका अवयवातून समजा अंगठा आहे, या अंगठ्यातून मी जर प्राण काढला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय आणि नंतर बाकीच्या अवयवातून मी जर प्राण काढू शकलो नाही तर हा एवढा एक अवयव काही दिवसांनी सडून जाईल, तो कापावा लागेल कॅन्सर होऊन. म्हणून शवासन साधना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करायची असते. आमच्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली काही लोकांनी ही शवासन साधना केली होती. आजही त्यांचा त्यांना अनुभव येतो.